नमस्कार, आपण पाहत आहात महायुद्ध टीव्ही मराठी। कवटेमंकाळमध्ये बनावट आयकर अधिकाऱ्यांची धाडसी लूट। कवटेमंकाळ तालुका जत परिसर हादरून टाकणारी घटना। सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरी 4 अनोळखी इसमांनी स्वतःला आयकर अधिकारी म्हणून ओळख दिली। ओळखपत्रांनी सर्च वॉरंट दाखवत घरात प्रवेश करून त्यांनी झाडझडतीच्या नावाखाली तब्बल 16 लाखांची रोकड आणि अंदाजे 1 किलो सोन्याचे दागिने असा प्रचंड ऐवज लंपास केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच जतचे एसडीपीओ सचिन थोरबोले, पीआय ज्योतिराम पाटील आणि एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इतिहास सांगतो, अशा प्रकारचे गुन्हे बहुधा टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचले जातात। अगदी तशीच छाप या घटनेलाही बसली आहे। पोलीस तपासात हे आरोपी बनावट ओळखपत्रांनी सर्च वॉरंट घेऊन आले असल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। विशेष पथक या आरोपीचा माग काढण्यासाठी नेमण्यात आले आहे। दुपारनंतरपासूनच या गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली। घराघरातून नागरिकात अस्वस्थता व्यक्त होत असून सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की कोणत्याही अधिकाऱ्याने झाडझडती किंवा चौकशीसाठी घरात प्रवेश केल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित विभाग आणि पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। अशाच गुन्हेगारी घटना, तपासाची धावपळ आणि जनतेच्या सुरक्षेशी निगडीत महत्त्वाच्या घडामोडीवर थेट व अभिमानास्पद बातम्या पाहण्यासाठी जोडलेले रहा। महायुद्ध टीव्ही मराठी सोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की नोंदवा। काल रात्री संध्याकाळी सुमारे 11 वाजता एका संशयित गाडीमध्ये 3 इसम आणि 1 महिला डॉक्टर मेत्रे यांच्या दवाखान्यात व घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत। त्याबद्दल पोलिसांचा अधिकचा तपास चालू आहे। गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे।